सुप्रिया सुळे भेटल्या की सुनेत्रा पवार गळा भेट घेतात आणि मग मतदारांनी मग कुणाला मतदान करायचं? कारण जिंकलं तरी पवारांच्या घरातच मतदान होणार आहे, हारलं तरी पवारांच्या घरातच मतदान होणार आहे. काही बारामती संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही अपक्ष लढणार? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी कमळ फुलवायचं आहे असं मोदीजी म्हटलेले होते आणि त्यानंतर मी आवाहन केलेलं होतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाजपमधून तिकीट मिळावं. त्यानंतर भाजपचे अनेक पदाधिकारी महामंत्री मला भेटले, मला बावनकुळे साहेबांना आणि देवेंद्रजींना भेटायला सांगितलेलं होतं. पण अचानकच सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आल्यामुळं ना मी पक्ष प्रवेशासाठी गेले किंवा त्यांच्या कुठल्याही मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले. परंतु आता पवार विरुद्ध पवार अशी जी काही भांडणं आपल्याला दिसत आहेत, मला वाटतं ही उमेदवारी नाही, ही वैयक्तिक भांडणंच आहेत आणि ती जनतेवर आणि मतदारांवर लादण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुती आणि महाविकास आघाडीने केलेला आहे. जिथं सुनेत्रा पवार माझ्या आई समान आहेत असं सुप्रिया सुळे म्हणतायत, सुप्रिया सुळे भेटल्या की सुनेत्रा पवार गळा भेट घेतात आणि मग मतदारांनी मग कुणाला मतदान करायचं? म्हणजे जनतेला फसवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे. कारण जिंकलं तरी पवारांच्या घरातच मतदान होणार आहे, हारलं तरी पवारांच्या घरातच मतदान होणार आहे. त्यामुळे मला वाटतं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने मग पळ काढला का? कमळ चिन्हावर जर तुम्ही उमेदवार देणार होता, निर्मलाजी सीतारामन सारखे अनेक मोठे मंत्री दिग्गज जे आहेत ते इथं प्रचार करत होते, मग अचानक घड्याळावरच का लढावं लागलं? घड्याळ यावेळी असे चान्सेस होते की 3 वेळा लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे खासदार आहेत, त्यांना जनता कंटाळलेली आहे. अगदी कमळाच्या चिन्हावर एखादा साधा उमेदवार जरी उभा केला असता तर इथे इतिहास घडला असता. परंतु ते जे आहे ते भाजपला जमलं नाही आणि आता घराघरातली जी भांडणं आहेत ती तुम्ही जनतेवर लादत असाल तर मला वाटते की जनता खूप सुज्ञ विचार करते, खूप चांगला विचार करते. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही सुद्धा राहतो, आम्ही सगळे आता मतदार कन्फ्युज आहे की नेमकं मतदान करायचं कोणाला. नाही, मग भाजपनी चूक कुणाची झाली? म्हणजे भाजप सरेंडर झालंय किंवा पवार भाजपला सरेंडर झाले? नाही, अजित पवार महायुतीमध्ये गेल्यानंतर अचानक उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकिटावर का दिला जातो? मला वाटतं की मग भाजपनेच पळ काढला. भाजपने जरी सुनेत्रा पवार त्यांना उमेदवार द्यायच्या होत्या किंवा कुणी उमेदवार द्यायचं होतं तर कमळाचं चिन्ह द्यायचं होतं. म्हणजे अचानक तुम्हाला जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कमळ फुलवायचं होतं हे मोदीजी सांगतात, कमळ जर तुम्ही दिलंच नाही तर कमळ फुलणार कसं? त्यामुळे मला वाटतं की भाजपनेच पळ काढलेला आहे. राष्ट्रवादीचाच उमेदवार देऊन पवार परिवारामध्ये जी काही भांडणं आहेत ती जनतेवर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे अत्यंत वेदनादायी आहे. इथले मतदार नेमके कुणाला मतदान करायचं यासाठी सुद्धा कन्फ्यूज आहेत. परंतु जनतेने सुद्धा विचार करून जे आहे तो निर्णय घ्यावा. फडणवीस कमी पडले? मला वाटतं की भाजपने पळ काढला. मला तर देवेंद्रजी फडणवीसांना सांगायचं, मी सांगितलं होतं की आमच्यासारख्या उमेदवार ज्या महिला आहेत काम करणाऱ्या, आमच्यासारख्या कुणीही महिला उमेदवार तुम्ही दिले असते तर सुप्रिया सुळेंचा सहज पराभव झाला असता. मग देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही म्हणताय की कमळ जे आहे ते बारामतीत फुलवायचं होतं, पवारांचा गड तुम्हाला नाहीसा करायचा होता. कुठं पवारांचा गड नाहीसा करणार आहे? देवेंद्रजी फडणवीस पूर्णपणे कमी पडले किंवा देवेंद्रजी फडणवीसांनी मग कमळ चिन्हावर माघार घेतली असं मला स्पष्टपणे सांगायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.